हॅलो फ्रेंड्स, माझं नाव आहे संजय कुमार. इंग्रजी भाषा व्यवस्थित येण्यासाठी अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत, अनेक महत्त्वाच्या आयडिया आहेत. पण सगळ्यात ऑथेंटिक आपल्याला जर इंग्रजी भाषा व्यवस्थित यायचं असेल आणि शालेय जीवनात आपल्याला ज्या पद्धतीची इंग्रजी पाहिजे अशी जर इंग्रजी आपल्याला बोलायची असेल, हँडरायटिंग जर बनवायची असेल, हँडरायटिंगमध्ये इम्प्रुव्हमेंट करायचं असेल, इंग्रजी स्पोकनमध्ये इम्प्रुव्हमेंट करायचं असेल आणि परीक्षेत जास्तीत जास्त जर मार्क घ्यायचे असतील, तर आज मी तुम्हाला सांगणार आहे इंग्रजी भाषा येण्यासाठी अनेक गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पण त्या सर्वात मोस्ट महत्त्वाच्या जर कोणत्या दोन गोष्टी असेल तर एक आहे ग्रामर आणि एक आहे व्होकॅब्युलरी. ग्रामर म्हणजे व्याकरण. जर आपल्याला ग्रामर आलं तर आपला कॉन्फिडन्स वाढणार आहे. विदाऊट ग्रामर कॉन्फिडन्स आपला अजिबात वाढणार नाही. आपल्याला काय लागतात, आपल्याला बनवायचे असतात वाक्य. बोलताना आपण काय बनवतो, वाक्य. आणि जर आपले हे वाक्य अकॉर्डिंग टू द ग्रामर त्याच्या रूलनुसार जर आपले वाक्य रचना असतील तर आपला आत्मविश्वास वाढणार आहे. ज्या पद्धतीनं जर आपल्याला घर बांधायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं काय असतं माहिती आहे ना मित्रांनो, फाउंडेशन. जर आपला पाया जर मजबूत असेल, पाया जर आपला ताकदीचा असेल तर त्याच्यावर आपण कितीही मोठी बिल्डिंग, इमारत उभारू शकतो. त्याच पद्धतीनं आपलं इंग्रजी व्यवस्थित आणि क्वालिटीवालं जर बनवायचं असेल, करायचं असेल तर आपल्याला सुरुवातीला ज्या दोन गोष्टीवर फोकस करायचा ना, ते म्हणजे ग्रामर. पहिल्यांदा ग्रामर, त्यानंतर अत्यंत महत्वाची दुसरी गोष्ट म्हणजे व्होकॅब्युलरी. कारण का, ही फॉरेन लँग्वेज आहे, ही परकीय भाषा आहे. आणि जर आपल्याला जर समोरचं कोणी काही बोलत असेल आणि ते जर आपल्याला व्यवस्थित थोडंफार जरी अंडरस्टँडिंग जर करायचं असेल, किंवा आपला धडा असेल, किंवा आपली पोयम असेल, जर आपली व्होकॅब्युलरी, जर आपली शब्दसाठा जर थोडासा चांगला असेल ना, तर आपल्याला समोरची व्यक्ती काय बोलत आहे ऍटलिस्ट आपल्याला काहीतरी त्याचा अंदाजा येतो. आणि आपल्याला जर काही बोलायचं असेल तर आपल्याला अशा अनेक प्रॉब्लेम आलेला आहे. ज्यावेळेस आपण बोलण्याचा प्रयत्न करतो पण त्यावेळेस आपल्याला एक्झॅक्ट इंग्लिश वर्ड आठवत नाहीत. आपल्याला सांगायसारखं भरपूर असते पण आपल्याला ते सांगण्यासाठी जे इंग्रजी शब्द लागतात ते शब्द त्या वेळेला आठवत नाही. असं का होतंय? कारण आपली व्होकॅब्युलरी अत्यंत थोडी आहे, त्यामुळं आपल्याला हा प्रॉब्लेम येतो. ज्यावेळेस आपण ह्या दोन गोष्टीवर फोकस करू त्यावेळेस आपला कॉन्फिडन्स हळूहळू वाढणार आहे. ते म्हणतात ना, वेल बिगिनिंग इज हाफ डन. त्याच पद्धतीनं जर आपण सुरुवातीला या दोन गोष्टीवर जर काही दिवस फोकस केला ना, तर आपली इंग्रजी भाषा अत्यंत चांगली डेव्हलप होणार आहे. तर माझं नाव आहे संजय कुमार आणि माझं जर तुम्हाला इंग्रजी भाषा आणि जर तुम्हाला मार्क जास्त जर पाहिजे असतील आणि आपल्याला इंग्रजी भाषा ग्रामर, व्होकॅब्युलरी आणि अनेक गोष्टी जर डेव्हलप करायचे असेल तर तुम्ही माझं चॅनल लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला घेऊन येत आहे अशाच वेगवेगळ्या इंग्रजी विषयाशी संबंधित गोष्टी.